देव माणूस या सिनेमाबद्दल तुम्ही काय सांगा? मी एक तर मला देव माणूस म्हणून का घेतलं तेच मला कळत नाही. माझी इमेज अजिबात देव माणसाची नाही. पण एक वेगळा सिनेमा करायला मिळाल्याचा आनंद खूप आहे. म्हणजे आणि लकी आहे मी, कारण असे खूप ऍक्टर्स आहेत जे हा रोल करू शकले असते. पण आय एम व्हेरी थँकफुल टू द प्रोड्युसर्स, दे थॉट ऑफ मी. आणि करायला मजा आली. म्हणजे मी जसा आहे त्याच्यापेक्षा जरा वेगळं करणं हे जास्त मोठं चॅलेंज आहे. कधी कधी काय असतं, हा माणूस असा दिसतो म्हणून त्याला कास्ट केलं जातं. एक तर मला ते चॅलेंज मोठं होतं की माझी इमेज पुसून ती मला एका देव माणसाच्या इमेजमध्ये जायचं होतं. आणि खूप खूप चांगला सिनेमा, म्हणजे कॉमन मॅनचा सिनेमा आहे. आणि तो जो प्रॉब्लेम येतो त्याला, तो इथे कोणाला येऊ शकतो आणि ते कसा फेस करतो हा सिनेमा आहे. जसं तेजस म्हणाला, फार त्याचं सांगता येणार नाही ट्रेलरच्या व्यतिरिक्त. पण आय विल टेक अवे द प्लेजर ऑफ द ऑडियन्स सांगितलं तर. पण करताना एक खूप बरं वाटलं. बरं त्यात रेणुका नाही, नो रेणुका सिन्स थिएटर डेज, म्हणजे 40 वर्ष झाले असतील. पण कधीच असं आलं नाही की आम्ही एकत्र काम करू कधी. पण आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की ह्या सिनेमात आलं ते. म्हणजे टिपिकल कॉमेडी बिमेडी काहीतरी करायला लागलं नाही, नशीब ते. पण खूप मजा आली पिक्चर करायला. आणि बाकी टीम सगळीच चांगली होती. त्यामुळे बरं, सुबोध, सिद्धार्थ, अभिजित सगळीच टीम चांगली होती. त्यामुळे मजा आली. तुम्ही मगाशी प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल म्हणालात तर 25 तारखेपासून तो मिळणारच आहे. पण वारकऱ्याच्या भूमिकेत पण तुम्ही पहिल्यांदाच आहात. हो, माळकरी आणि त्याच्यामध्ये सो त्याबद्दल थोडं. आणि पांडुरंग हे गाणं काय असतं की मला हे फार माहिती नव्हतं. म्हणजे आपण ती दर आषाढी एकादशी आधी ती वारी बघतो. दरवेळेला मी विचार करतो शूट करायला हवी, आणि दरवेळी असं म्हणतो की नाही पुढच्या वर्षी करू. ह्या वर्षी लकीली ती दुसरी वारी असते जी पंढरपूरहून मला वाटतं इथे जाते ना, कुठली ती वारी, आळंदीला जाते, परतीची वारी. ती वारी नेमकी आमच्या शूटिंगची वाली होती. बरं, मला तसा मी आळस आहे, म्हणजे मी चालण्या बिळण्याच्या बाबतीत मला यांनी सांगितलं असं त्यांच्यावरच चालायचं आहे. तर म्हटलं चला जरासा रिलक्टंटली चालत चालत गेलो. पण इट वॉज सो शॉकिंग की वेन आय वॉज वॉकिंग विथ देम, वी वॉक नियरली 3-4 किलोमीटर्स आणि कळलंही नाही आम्ही कधी चाललो ते. आणि मग ते अख्खाच त्यांचा तो प्रोसेस, ते सकाळी पहाटे सुरू केलं. त्यामुळे त्यांचं ते एक सकाळीचा नाश्त्याचा जो प्रोसेस होता. आणि मला अजूनही आठवतं, मी आय वॉज देअर ऑन, जरा डाएटवर होतो आणि मी बसलेलो आणि त्यांनाच वाटलं मी ती खायची नाही म्हणून खात नाही मिसळ. मी त्यांना म्हटलं तसं काही नाही आहे, पण त्यांना वाईट वाटू नये म्हणून मी ती खायला घेतली. तर मी जवळजवळ 3दा घेऊन खाल्ली, इतकी ब्रिलियंट होती ती. आणि ते अख्खा जो प्रोसेस आहे ना, तोच वॉज व्हेरी हम्बलिंग. म्हणजे आपल्याला असं कळतं की आपण खूप, पण दीज गाईज असो, म्हणजे कसे चालतात, कुठे राहतात, काय करतात, पण ते आर सो हॅपी. तर तो एक खूप, आपण आज आपलं आयुष्य जगत असताना ना, आपण खूप छोट्या छोट्या गोष्टी एक्सपेक्ट करतो, ते काही न एक्सपेक्ट करता हॅपी असतात. सो इट वॉज अ व्हेरी लर्निंग प्रोसेस आणि व्हेरी हम्बलिंग प्रोसेस. अगदी. त्यामुळे वारी हा विषय सांगून जमणारा नाहीये, तो अनुभवावा लागतो, असंच वारीबद्दल म्हटलं जातं.